हे हाय हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आजचा व्लॉग आहे स्किन केअर बद्दलचा, कारण की मला खूप जणांचे डीएम्स आले की तू तुझं स्किन केअर रुटीन शेअर कर म्हणून. माझं असं स्किन केअर रुटीन असं खूप सारं असं वेगळं असं काही नाहीये, पण मी मोस्टली होम रेमेडीज मी खूप ट्राय करते. मी फेशियल वगैरे मी करत नाही, एखाद्याला खोटं वाटेल पण खरं ऐकलं की मी खरंच फेशियल वगैरे काही करत नाही, कारण की माझी स्किन थोडी सेन्सिटिव्ह असल्यामुळे मला थोडीशी भीती वाटते की थोडंसं रिॲक्शन होईल, हे होईल ते होईल, त्याच्यामुळे मी काहीही करत नाही. पण मी होम रेमेडीज ट्राय करते. आणि तर आज मी तुम्हाला असंच एक फेशियल, मी असं तुम्हाला होममेड फेशियल तुम्हाला शिकवणार आहे. आणि एकाच यूजमध्ये तुम्हाला त्याच्यामध्ये फरकही जाणवेल. आता जास्त बडबड न करता आता आपण आपल्या मेन व्हिडिओला आपण स्टार्ट करूयात आणि आज शिकूयात आपण होममेड आपलं फेशियल कसं करायचं ते. तर चला पाहूया. आज आपण जे फेशियल करणार आहे आणि ते होममेड असणार आहे, DIY, म्हणजेच आपल्या सगळ्या घरच्या वस्तू असणार आहेत त्याच्यामध्ये, आणि घरच्या ज्या आपण रोजच्या वापरातल्या आहेत त्याच्यापासून आपण फेशियल करणार आहोत. तर पहिलं म्हणजे आता करायचं आपल्याला स्क्रब रेडी करायचे. तर स्क्रबसाठी आपल्याला लागणार आहे कॉफी, ही साखर आहे. ही साखर म्हणजे आपली रेग्युलर वालीच आहे, पण याच्यामध्ये कसं की जाड आपण जी रेग्युलर साखर वापरतो आणि ती जर आपण स्किनला लावली की रॅशेस येऊ शकतात आणि खूप जाडी जाडी होते ती, त्याच्यामुळे आपल्याला ती नाही घ्यायची. कॅस्टर शुगर असते, ती आपण विकतही मिळू शकते. जर नाहीच तुमच्याकडे काही अवेलेबल तर आपली जी रेग्युलर वाली जी साखर आहे ना ती घ्यायची आणि मिक्सरमध्ये एकदम स्लाइटली फक्त बारीक करायची आणि लगेच काढायची. हाताला हे असं खडबडीत लागलं पाहिजे, एकदम असं पिठी साखर नाही करायची त्याची. कसं घेतलं की हे खडबडीत लागलं पाहिजे, जेणेकरून आपण जे स्क्रब करू त्याला थोडंसं खडबडीत असं लागलं पाहिजे. दुसरं म्हणजे हे कोकोनट ऑइल आहे आणि त्याच्यानंतर लागणार आहे लिंबाचा रस, कॉफी, साखर, आणि कोकोनट ऑइल. लिंबाचा रस, आणि लिंबाचा रस हे ऑप्शनल आहे. जर तुमची स्किन सेन्सिटिव्ह असेल तर लिंबाचा रस हा स्किप करायचा आहे, कारण की काय काय जणांना लिंबू चालतो आणि काय काय जणांना चालत नाही. आणि जर सेन्सिटिव्ह स्किन असेल किंवा पिंपल्स वगैरे असतील तर त्यांनी हे स्किनला लावू नका, म्हणजे फेसला तरी ऍटलिस्ट लावू नका, कारण की लिंबाच्या रसने थोडंसं ड्राय होईल. काय काय जणांना चालतो आणि काय काय जणांना चालत नाही. त्यासाठी आणि हे सगळं मस्त मिक्स करायचं आहे. जर लिंबाचा रस टाकायचा नसेल तर त्याच्यामध्ये रोज वॉटर पण टाकू शकतं, पण एकदम थोडंसं. आणि या मिक्सचरमध्ये पाणी अजिबात वापरायचं नाहीये, कारण की पाणी वापरल्यावरती काय होईल की जी आपण साखर टाकलेली आहे ना ती लगेच मेल्ट होऊन जाईल त्याच्यामध्ये. त्यासाठी साखरेसाठी आपण पाणी नाही मिक्स करायचं. आणि हे असं सगळं मिक्स करून घ्यायचं. आणि हे झालं आपलं स्क्रब. आणि याच्यानंतर आता आपल्याला करायचं आहे, याच्यानंतर लावायला पॅक तयार करायचं आहे. तर त्यासाठी लागणारं साहित्य, तर त्यासाठी बेसन, गव्हाचं पीठ, आणि कॉफी ही अर्धा चम्मचच घ्यायची आहे, कारण की आता त्याच्यामध्ये ऑलरेडी आपण स्क्रबमध्ये तर कॉफी यूज केलेली आहे, तरी पण याच्यामध्ये थोडीशी अर्धा चम्मच आपण कॉफी यूज करतोय. लिंबाचा रस, आणि परत एकदा जर लिंबाचा रस नको असेल तर तुम्ही गुलाब पाणी यूज करा. आणि हे सगळं मस्तपैकी मिक्स करून घ्यायचंय. याच्यामध्ये तुम्ही हळद पण टाकू शकता, पण ते हळदीने थोडंसं येल्लो येल्लो सगळं होऊन जातं, म्हणून मी कधीतरी हळद यूज करते. आणि टाकली तरी थोडीशी टाकू शकतो आपण, ते ऑप्शनल आहे. आणि हा आपला पॅक रेडी झालेला आहे. आता हा झाला आपला स्क्रब आणि हा झाला आपला पॅक. आणि आपण जे हे DIY जे स्क्रब आणि फेशियल करू त्याचे काही साईड इफेक्ट नाहीये, कारण की आपण हे सगळं जे घरी आपण जे यूज करतो, जे खातो आपण, तर त्याच्यापासूनच बनवलेलं आहे. त्याच्यामुळे आपण त्यात वेगळं असं काही आपण यूज करत नाहीये.
आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे हा पॅक सगळेजण यूज करू शकतात. असं नाही की फक्त मुलीज किंवा लेडीज यूज करू शकतात, नाही, सगळेजण यूज करू शकतात. इव्हन मुलं सुद्धा यूज करू शकतात. आणि मोठी माणसं असतील की ज्यांना टॅन खूप झालेलं आहे आणि ज्यांना पार्लरमध्ये जायला वेळ नाहीये असेल किंवा XYZ कोणाची काही रिझन असतील, त्यासाठी हे फेस पॅक म्हणजे मी तरी हेच यूज करते. तुम्ही करून बघा आणि एकाच यूजमध्ये तुम्हाला खूप असा रिझल्ट त्याच्यामध्ये येऊन. आता हा पॅक यूज करायचा असेल तर आठवड्यातून एकदा तुम्ही यूज करू शकता. सारखं सारखं करायचं नाहीये, कारण की लिंबाने पर स्किन ड्राय होऊन जाईल आणि कुठलेही फेस पॅक किंवा स्क्रब सारखं सारखं लावणंही चांगलं नसतं. आठवड्यातून तुम्ही एकदा किंवा दोनदा तुम्ही यूज करू शकता किंवा 15-15 दिवसांनी सुद्धा तुम्ही करू शकता. पण एका ह्याच्यामध्येच रिझल्ट चांगला येईल. त्याच्यामुळे मी तरी तुम्हाला सजेस्ट करेल की महिन्यातून एकदा यूज केला तरी चालेल किंवा ज्याला गरज आहे जास्त करायची तर आठवड्यातून 2दा यूज करू शकता. चला आता ट्राय करूयात. तर हे फेशियल स्टार्ट करायच्या आधी सगळ्यात आधी एक काम करायचंय की आधी फेस क्लीन करून घ्यायचा आहे. म्हणजे जे घरामध्ये कच्चं दूध असतं, म्हणजे जे आपण उकळायच्या आधी किंवा गरम करायच्या आधीचं जे आपण डेअरीमधून आणतो ते डिरेक्टली घ्यायचं एका बाउलमध्ये आणि फेस क्लीन करून घ्यायचा. जर कच्चं दूध अवेलेबल नसेल तर रोज वॉटरने सुद्धा तुम्ही क्लीन करू शकता. तर मग ते क्लीन केल्यानंतर आपण ही प्रोसेस स्टार्ट करायची आहे. तुम्ही पेस्टला सुद्धा लावू शकता, पण पेस्टला लावताना हा जो पॅक आहे तो असं घासून घासून नाही लावायचा आहे. कारण की काय काय जण काय करतात की कुठलीही गोष्ट असेल तर स्किनला एकदम रब करून 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 असं करतात, पण तसं नाही करायचं. त्याच्यामुळे स्किन डॅमेज होईल आणि खराब होईल. त्यासाठी स्किनला जेव्हा फेसला तुम्ही यूज करता तेव्हा एकदम स्लो स्लो मसाज करायची आणि हाताला तुम्ही कसंही करू शकता. आणि याच्यामध्ये मगाशी सांगितल्याप्रमाणे पाणी यूज करायचं नाहीये. अ, 10 ते 15 मिनिटं आपण मसाज करायची त्याला. फक्त लावून नाही ठेवायचंय, त्याला थोडंसं स्क्रब करायचं त्याला व्यवस्थित. आता हे मसाज करून झाल्यानंतर थोडा वेळ ठेवायचं आणि त्याच्यानंतर वॉश करूयात. 10 ते 15 मिनिटं पण झालेली, मी मसाज पण केला आणि थोड्या वेळ ठेवला. आता वॉश करूयात. वॉश तर करून झाले मस्तपैकी आणि याच्यामध्येच लगेच रिझल्ट कळून येतील तुम्हाला की एकाच यूजमध्ये थोडंफार तरी त्याच्यामध्ये अर्ध टॅनिंग तरी निघूनच जातं. आणि हात बिलकुल ड्राय नाही झाले, कारण की त्याच्यामध्ये आपण कोकोनट ऑइल यूज केलं होतं. त्याच्यामुळे हात बिलकुल ड्राय वगैरे काहीच नाही म्हणजे होणार त्याला. एकदम अशी सॉफ्ट सॉफ्ट एकदम हात आपल्याला कोमल मुलायम आणि ब्राईट असे वाटतात. आता त्याच्यानंतर करायचं आपल्याला हा जो पॅक तयार केला होता आपण, आता याच्यानंतर हातांना हा पॅक यूज करायचा आहे. आणि लावल्यानंतर हे सगळं मसाज करायचे त्याला. आता मसाज झाल्यानंतर थोडंसं सुकून द्यायचं आणि त्याच्यानंतर वॉश करायचं. तुम्ही हा ग्लो पाहू शकता, किती सुंदर असं सगळं टॅनिंग माझं निघून गेलं आणि मला जास्त पण टॅनिंग नव्हतं, त्याच्यामुळे एवढं मला काही कष्ट करावे नाही लागले. त्याचं खूप टॅनिंग आहे त्याच्यासाठी हे बेस्ट आहे, कारण की मी हेच करते. घरच्या घरी तुम्ही मेनिक्युअर पेडिक्युअर त्या टाईपचं हे तुम्ही करू शकता आणि फेशियल म्हणून आपण फेसला सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी लावू शकते. फक्त लहान मुलांनी हे सगळं काहीही लावायचं नाहीये, की लहान मुलांची ऑलरेडी स्किन सगळी खूप सेन्सिटिव्ह असते आणि या सगळ्या गोष्टी लहान मुलांसाठी नाहीच.
त्यासाठी मुलं मुली मोठी माणसं मोठ्या बायका या सगळ्यांसाठी हे सगळं तुम्ही करू शकता. जी ऑफिस वर्किंग असतात, ज्यांचं बाहेर फिरणं वगैरे जास्त असतं त्यांच्यासाठी हा पॅक बेस्ट आहे. आणि मला खूप सुंदर, मी पहिल्यापासून ही होम रेमेडी मी पहिल्यापासून यूज करते आणि तुम्हीही करा. आणि तुम्हाला कसं वाटतंय कसं नाही ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला माझ्याकडून कुठले कुठले व्हिडिओज तुम्हाला पाहायचे आहेत आणि काय काय माझ्याकडून तुम्हाला पाहिजे की कुठले व्हिडिओ बनवले पाहिजे त्यासाठी मला सजेस्ट नक्की करा, जेणेकरून मी छान छान व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत जाईल. जे नवीन आले असेल त्यांनी मला सबस्क्राईब करा आणि लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका. आणि असे छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी चैत्राली घुले ऑफिशियल हे चॅनल पाहायला विसरू नका. बाय.